everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. ग्रामर शिकणं नेहमीच सगळ्यांना खूप किचकट वाटतं, पण मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आता आपण पाहणार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ. So let's get started. We use this tense to talk about action has been going on for a long time in the past. या काळाचा उपयोग भूतकाळात एखादी क्रिया बऱ्याच कालावधीपासून चालू होती असे दर्शवण्यासाठी आपण करतो. फॉर एक्झाम्पल, रोहन अभ्यास करत होता. हे पास्ट कंटिन्युअसचं उदाहरण आहे. रोहन वॉज स्टडिंग. पण जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं रोहन 5 वाजेपासून अभ्यास करत होता, रोहन हॅड बीन स्टडिंग सिन्स 5 o'clock, तेव्हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात. रोहन 5 वाजेपासून अभ्यास करत होता. आत्ता ती क्रिया पूर्ण झाली आहे, पण 5 वाजेपासून ती क्रिया चालू होती, राईट? असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण हा टेन्स वापरतो. नाऊ लेट्स सी अफर्मेटिव्ह फॉर्म. इथे आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाइम. फॉर एक्झाम्पल, आय हॅड बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून हे पुस्तक वाचत होती. Now look at this sentence. She had been reading a book for 2 hours. ती 2 तासापासून पुस्तक वाचत होती. आता इथे तुमच्या 2 गोष्टी लक्षात येतील. पहिली, सब्जेक्ट कोणताही असला, आय, वी, यू, दे, ही, शी, इट, तरी आपल्याला हॅड बीन हेच हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. इथे हॅव, हॅज चा गोंधळ नाहीये. ओके. आणि दुसरी गोष्ट, पहिल्या सेंटेन्समध्ये आपण सिन्स मॉर्निंग लिहिलंय आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये फॉर 2 hours. तर सिन्स कधी वापरायचं आणि फॉर कधी वापरायचं हे आपण आधीच्या पार्टमध्ये डिटेल बघितलं आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी ते बघा, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. पुन्हा एकदा थोडक्यात सांगते. सिन्स म्हणजे पॉइंट ऑफ टाइम, निश्चित वेळ जेव्हा आपल्याला माहिती असते तेव्हा आपण सिन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, नेम ऑफ द डेज सांगताना सिन्स संडे, सिन्स मंडे. मंथ्स सांगताना सिन्स जानेवारी, सिन्स फेब्रुवारी. इयर्स सांगताना सिन्स 2015, 2016. किंवा पार्ट ऑफ द डेज सांगताना सिन्स मॉर्निंग, सिन्स आफ्टरनून, सिन्स इव्हिनिंग. क्लॉक, वेळ सांगताना जेव्हा निश्चित वेळ आपल्याला सांगायची असते, सिन्स 2 o'clock, सिन्स 5 AM. किंवा सिन्स लास्ट वीक. सीझन्स सांगताना सिन्स विंटर, सिन्स समर. किंवा फेस्टिवल्स सांगताना सिन्स दिवाळी, सिन्स ख्रिसमस. अशा प्रकारे आपण सिन्सचा वापर करतोय. आधीच्या पार्टमध्ये सिन्सबद्दल हा मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे आणि त्यामध्ये उदाहरणासकट स्पष्टीकरण केलं आहे. त्यामुळे तुम्ही तो नक्की बघा, तुम्हाला समजायला सोपं जाईल. आणि आता फॉर म्हणजे ड्युरेशन ऑफ टाइम, कालावधी. किंवा जिथे काउंटिंग असतं, नंबर्स असतात 1, 2, 3, तिथे फॉरचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, फॉर 2 days, फॉर 10 days, for 2 months, 6 months, for 3 hours, for 2 hours, for 2 weeks, for 3 years. जेव्हा हे नंबर्समध्ये आपण सांगतो तेव्हा फॉर यूज करायचं. म्हणून आपण इथे पहिल्या सेंटेन्समध्ये आय हॅड बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग लिहिलंय आणि शी हॅड बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours लिहिलंय. लेट्स सी मोर एक्झाम्पल्स. रीना हॅड बीन क्राईंग सिन्स आफ्टरनून. रीना दुपारपासून रडत होती. ही हॅड बीन लर्निंग इंग्लिश फॉर 1 year.
तो 1 वर्षापासून इंग्रजी शिकत होता. म्हणजे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हॅड बीन आणि सिन्स व फॉरचा वापर. आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल. नाऊ लेट्स सी निगेटिव्ह फॉर्म. इथे आपल्याला हॅड आणि बीनच्या मध्ये फक्त नॉट ॲड करायचं आहे. तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाइम. फॉर एक्झाम्पल, रीना हॅड नॉट बीन क्राईंग सिन्स आफ्टरनून. रीना दुपारपासून रडत नव्हती. ही हॅड नॉट बीन लर्निंग इंग्लिश फॉर 1 year. तो 1 वर्षापासून इंग्रजी शिकत नव्हता. इथे आपण हॅड नॉटच्या ऐवजी हॅडंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवता येतील. नाऊ लेट्स सी इंट्रोगेटिव्ह फॉर्म, प्रश्नार्थी वाक्य. इथे आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल आधी हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बिन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाइम अँड देन क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, हॅड रीना बीन क्राईंग सिन्स आफ्टरनून. रीना दुपारपासून रडत होती का? हॅड ही बीन लर्निंग इंग्लिश फॉर 1 year. तो 1 वर्षापासून इंग्रजी शिकत होता का? असे आपण जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला हो किंवा नाही एवढंच उत्तर अपेक्षित असतं. पण जेव्हा आपल्याला सविस्तर उत्तर हवं असतं तेव्हा WH फॅमिली वर्ड्सचा वापर करावा लागतो. तेव्हा आपल्याला फक्त या सेंटेन्स स्ट्रक्चरच्या आधी WH वर्ड ॲड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, व्हाय हॅड रीना बीन क्राईंग सिन्स आफ्टरनून. रीना दुपारपासून का रडत होती? राईट. आता कधीपासूनसाठी आपण अजून 2 प्रकारे प्रश्न विचारू शकतो. ते म्हणजे सिन्स वेन आणि फॉर हाऊ लॉंग. फॉर एक्झाम्पल, सिन्स वेन हॅड रीना बीन क्राईंग. रीना कधीपासून रडत होती? किंवा फॉर हाऊ लॉंग हॅड रीना बीन क्राईंग. अशा पद्धतीने आपण प्रश्न विचारू शकतो. आता हा टेन्स तुम्हाला किती समजलाय हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत. तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत, त्या तुम्हाला 5 सेकंदात ओळखायच्या आहेत. ओके, सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी. फर्स्ट, Ram has been walking for 1 hour. इथे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला सब्जेक्ट कोणताही असला तरी हॅड बीनचाच वापर करायचा आहे. तेव्हा आपलं करेक्ट सेंटेन्स होईल राम हॅड बीन वॉकिंग फॉर 1 hour. राम 1 तासापासून चालत होता. नेक्स्ट एक्झाम्पल, आय हॅड बीन वर्क सिन्स जानेवारी. इथे सब्जेक्ट नंतर हॅड बीन करेक्ट आहे, पण वर्ब नंतर आपल्याला आयएनजी लावायचं आहे. तेव्हा आपलं सेंटेन्स होईल आय हॅड बीन वर्किंग सिन्स जानेवारी. नेक्स्ट एक्झाम्पल, ही वॉज प्लेइंग सिन्स मॉर्निंग. इथे आपल्याला वॉज वापरायची गरज नाही, फक्त हॅड बीन वापरायचं आहे. म्हणून आपलं करेक्ट सेंटेन्स होईल ही हॅड बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. ग्रेट जॉब. आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल. काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा.
आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर, कम्युनिकेशन स्किल, करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय, कीप प्रॅक्टिसिंग.